लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे सखी जाणार आहे सखी सदन साळीमध्ये राहण्यासाठी सरकारने दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी। पण सखी तिकडे गेल्यावर सरकारच सखीला शांतपणे जगू देणार नाही आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार, सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहतोय की सरकारांनी सखीला सांगितलं आहे की तुला एवढं त्या चाळीचं कौतुक आहे ना, मग त्या चाळीमध्ये तू मला राहून दाखवायचं, ते सुद्धा 1 महिना, आणि कुठल्याही पद्धतीचा या प्रॉपर्टीतल्या पैशांचा वापर न करता। मंजूर? त्याबरोबर सखी चालेल, पण मग पुढे काय असं विचारते। त्यावर सरकार म्हणतात जर तू पुढचा 1 महिना सखी सदन चाळीत या पैशातला 1ही रुपया न वापरता राहून दाखवलंस मला, तर तू म्हणशील ते आणि तू म्हणशील तसं होईल। त्याबरोबर सखी म्हणते ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं, आणि सखी सरकारांचं चॅलेंज एक्सेप्ट करते। आता सखी कान्हाला सांगते आवरायला घ्या, जायचं आहे माझ्या माणसांमध्ये। त्याबरोबर आता कान्हाला कळत नसतं करायचं तर करायचं काय, कान्हा जागचं हलतच नाही। सखी म्हणते सांगितलेलं ऐकू आलं नाही का, तयारीला लागा, निघायचं आहे माझ्या माणसांमध्ये जायचं आहे म्हटलं ना। मग कान्हा आणि सखी हे दोघंही जणं तिकडनं जायला निघतात। सरकारांना वाटत असतं की या सखीने माझं चॅलेंज एक्सेप्ट जरी केलेलं असलं तरी हिला एवढ्या ऐशोआरामामध्ये राहायची लहानपणापासून सवय आहे, हिला काय जमणार आहे तिथे जाऊन राहायला। तर कान्हा हा सखीला म्हणतो सरकार, अहो तुम्हाला सवय नाही आहे बेबी सरकार, कसं जमेल हे सगळं। त्यावर सखी म्हणते गप्प बसायचं आणि सांगेन तेवढं करायचं, नवरा बनायला जाऊ नकोस, नोकर आहेस, नोकरासारखं राहायचं। मग कान्हा आणि सखी दोघंजणं सखी सदन चाळीमध्ये आलेले असतात। सखीला चाळीत बघून चाळकरांना खूप आनंद होतो। सखी सगळ्यांना सांगते की आता मी तुम्हा सगळ्यांबरोबर इथेच राहणार आहे। आता कान्हा आणि किरण एका रूममध्ये राहत असतात। आता कान्हा सखीला घेऊन तिकडे गेल्यावर मग किरण आता काय करणार मी असा प्रश्न त्याला पडतो। मग कान्हा म्हणतो किरण तू, त्यावर किरण स्वतःहूनच म्हणतो कान्हा इट्स ओके, तू आणि सखी वहिनी राहा इथे, मी माझं दुसरीकडे काहीतरी बघतो, फक्त आंघोळीला येईन मी सकाळी। त्यावर सखी म्हणते किरण दादा, जेवायला सुद्धा तुम्ही घरीच या, मी आहे ना इथे, तुम्हाला मी भाऊच मानलं, भावासारखे आहात तुम्ही माझं ऐकाल ना। त्यावर किरण म्हणतो ठीक आहे वहिनी, तुम्ही म्हणाल तसं, मी जेवायला इथेच येईन। त्याबरोबर मग आता सखी आणि किरण हे दोघंजणं एकमेकांबरोबर चांगलं बोलतात वगैरे, आणि त्यानंतर मग आता कान्हा हा सखीला म्हणतो सॉरी, म्हणजे खोलीत जरा पसारा आहे, आवरावर करावी लागेल, मला माहीत असतं तर मी करून घेतलं असतं किंवा किरणला सांगितलं असतं। सखी म्हणते घरात लक्ष्मी आली की घर आपोआप सावरलं जातं, झाडू कुठे? त्यावर कान्हा म्हणतो बेबी सरकार तुम्हाला। त्यावर सखी म्हणते विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिलीस तर बरं होईल, झाडू कुठे आहे? त्यावर कान्हा म्हणतो माहीत नाही आहे, शोधावं लागेल। सखी म्हणते अरे कसे राहता रे इथे, आणि मग सखी आता स्वतःहूनच झाडू शोधते आणि आता ती तिच्या एका हाताने झाडायला घेते। कान्हा म्हणतो राहू द्या मी करतो। सखी म्हणते त्यापेक्षा ते जे वरती सगळं जळमट वगैरे लागलं ना, जे धुळं वगैरे ना, ते सगळं साफ करून घे, तोपर्यंत मी झाडते। मग आता सगळी झाडझटक सखी पूर्ण करेपर्यंत संध्याकाळ होते। एका हाताला लागल्यामुळे ती एका हाताने काम करत असते आणि कान्हासुद्धा तिला मदत करत असतो। दोघं नवरा बायको मिळून घर साफ करतात। तर इकडे आता सरकार या त्यांच्या माणसांना फोन करून सांगतात सखी सदन चाळीमध्ये लाईट गेल्या पाहिजे, एकाच्याही घरात लाईट नसली पाहिजे, इतका अंधकार तिकडे झाला पाहिजे की माणसाला माणूस दिसता कामा नये, कुठल्याच पद्धतीचा पर्याय त्यांच्यासमोर उघडा राहता कामा नये, लक्षात ठेवा। आणि स्पेशली सखीवरती खास करून लक्ष ठेवा, ती काय करते काय नाही, मला प्रत्येक बारीक्यातली बारीक गोष्ट माहिती असली पाहिजे। तुम्हाला पैसे देते ते सखीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्या सखी सदन चाळीतल्या लोकांना त्रास देण्यासाठी, हे विसरू नका। मग आता सरकारांना त्यांची माणसं सांगतात डोंट वरी सरकार, तुम्ही जसं म्हटलं आहे तसंच होईल, सखी मॅडमना इथे अजिबात उजेड पाहायला मिळणार नाही आणि तुम्ही सांगितलं आहे तसं तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट मिळतच राहतील, काळजी नसावी। सरकार म्हणतात सरकार कधीच काळजी करत नाही, सरकार काळजी करायला लावतात, लक्षात ठेवायचं। आणि त्यानंतर मग आता लाईट्स निघून जातात। त्याबरोबर इकडे चाळीतल्या सगळ्या बायका घरातनं बाहेर येतात। लाईट्स कशा गेल्या अचानक एकीमेकीला विचारतात तुमच्या घरी आहे का, तुमच्या घरी आहे का, पण मग सगळ्यांना कळतं की नाही
सगळ्या चाळीच्याच लाईट गेल्या. आता मग मात्र बायकांना प्रश्न पडतो की आता जेवण कसं बनवायचं, काय करायचं. सखीसुद्धा बाहेर येते. सखीसुद्धा आता प्रश्नात पडते, गोंधळून जाते की आता काय करायचं काय नाही. सखीलासुद्धा सुधरत नसतं. लहान मुलं आता आईला विचारत असतात की जेवणं झाली का, भुका लागल्यात. मग मात्र सखीला आणखीन टेन्शन येतं की बापरे, लहान मुलांना भुका लागत चालल्यात, लाईट्स गेल्या आहेत, जेवण बनवता येत नाही आहे, करायचं तर करायचं काय. त्यावेळी कान्हाला एक जबरदस्त आयडिया सुचते आणि कान्हा म्हणतो सगळ्यांनी थांबा, मी आलोच. आणि मग आता कान्हा एक खूप मोठं हॉलिजन घेऊन येतो आणि ते हॉलिजन चाळीत लावत असतो. सखी म्हणते याला कनेक्शन कुठून घेणार आहेस. कान्हा म्हणतो थांबा 2 मिनटं थांबा. आणि मग तो शेजारच्या मागच्या चाळीमध्ये त्यांना रिक्वेस्ट करतो की प्लीज हवं तर मी तुमचं बिल देईन. मग ती लोकं तयार होतात या गोष्टीसाठी. कान्हा तिकडनं हॉलिजनसाठी कनेक्शन घेतो आणि मग सगळीकडे लाईट होते. कान्हा म्हणतो आता इथे बनवू शकता ना तुम्ही सगळ्या स्वयंपाक. त्याबरोबर सर्व बायका आनंदाने होकार देतात. त्यावर लगेचच आता दाभाडे मावशी म्हणतात ऐका गं सगळ्यांनी, आता वेगळा वेगळा स्वयंपाक बनवायला जाऊ नका. नाही, आधीच एकतर पोराबाळांना भुका लागल्या, अजून तुम्ही वेगळा वेगळा स्वयंपाक करायला जाल तर वेळ लागेल. त्यापेक्षा एक काम करूया, माझ्याकडची मोठी मोठी पातेली घेऊया आणि सरळ एक सोबत स्वयंपाक करूया. त्यावर बायका म्हणतात हो चालेल ना, मग काय मेन्यू करायचं आहे. त्यावर आता दाभाडे मावशी म्हणतात आता आपल्याला फार कामं करायला वेळ नाही आहे, एक काम करू, सरसकट खिचडी भात बनवू. सगळीजणं आपापल्या घरातून डाळ आणि तांदूळ घेऊन या. सगळ्यांच्या घरात डाळ तांदूळ तर आहेच. आणि किरण तू किंवा कान्हा तुम्ही एक काम करा, जा आणि पापडाचं पॅकेट घेऊन या मोठंच्या मोठं. त्याबरोबर आता सरकारांना वाटत असतं की तिकडे सखीला खूपच जास्त त्रास होत असेल, लाईटसुद्धा नाही आहेत आता म्हटल्यावर सखीचा जीव त्या चाळीत नको नको झाला असेल. थोड्याच वेळात सखी परत येईल, कारण तिकडे ना सखीला चांगलं आता जेवण खायला मिळणार आहे, ना तिकडे उजेड असल्यामुळे सखीला चांगली झोप लागणार आहे. एसीची सवय असलेल्या मुलीला पंखासुद्धा नसणार आहे. वा, सगळं आपल्या मनाप्रमाणे घडणार. सखी जास्तीत जास्त 2 तासात आणखीन परत येईल. बघतो ना आणखीन किती वेळ तीसुद्धा लढते ते. काहीही झालं तरी सरकारांपुढे जिंकणं सखीला कधीच जमणार नाही. सरकार आहेत. त्याबरोबर सरकारांना कॉल येतो की इकडे सगळं सुरळीत झालं आहे, कान्हाने हॉलिजन लावलं आहे आणि सर्व बायका एकत्र मिळून स्वयंपाक करत आहेत. आता ही गोष्ट जेव्हा सरकारांना कळते, सरकारांची तळपायाची आग मस्तकात जाते. सरकारांना कान्हाचा खूपच जास्त राग आलेला असतो. ह्या कान्हाला कोणी नको तो शहाणपणा करायला लावला होता, काय गरज होती याला तिथे हॉलिजन वगैरे लावण्याची. बावळटाने माझा संपूर्ण प्लॅन खराब केला. मला वाटलं होतं की आजच्या आज रात्री सखी घरी येईल, पण या कान्हामुळे सगळ्याची माती झाली. पण काही नाही, ठीक आहे, आजची रात्र जरी तिची शांतपणे गेली असली तरी उद्याची सकाळ तिची निवांत जाणार नाही. सरकार लगेचच पुन्हा त्यांच्या माणसांना फोन करतात आणि सांगतात एक काम करा, सखी सदन चाळीत उद्या सकाळी कोणालाच पाणी येणार नाही, कोणाच्याच नळात पाणी जाणार नाही याची तरबेज आत्ताच करून ठेवा. आणि हो, यामध्ये काहीही गल्लत होता कामा नये याची खास करून काळजी घ्या. कोणालाच पाणी मिळता कामा नये, समजलं. त्याबरोबर आता लगेचच ते लोक म्हणतात की ठीक आहे चालेल सरकार. तर इकडे आता कान्हा हा पापडाचं पॅकेट आणायला चाललेला असतो. तर बंटी म्हणजेच लहान एक मुलगा असतो चाळीतला, तो म्हणतो कान्हा दादा तू कशाला जातोय, मी जातो ना. त्यावर कान्हा म्हणतो अरे नको, दाभाडे मावशींनी मला जायला सांगितलं आहे कारण रस्त्याला लाईट्स नाही आहेत, सगळ्यांच्या लाईटी बंद आहेत ना, मग लहान मुलं गेलं तर धडपडेल, तू थांब इथेच, मी जातो. तू एक काम कर, तू जा आणि सखी वहिनीजवळ बस. त्याबरोबर बंटी लगेच सखीकडे जातो आणि तिच्यासोबत बसतो. आता लाईट्स नसल्यामुळे सखीलासुद्धा थोडी भीती वाटत असते. सखी सगळ्या लहान मुलांना गोळा करून स्वतःजवळ घेऊन बसते. तर कान्हा हा जाऊन पापडांचं पॅकेट घेऊन येतो आणि दाभाडे मावशींना स्वाधीन करतो. तर इकडे मनातल्या मनात तो म्हणत असतो सरकार तुम्हाला काय वाटतं, मला कळत नाही आहे का, हे सगळं तुम्ही मुद्दामून सखीला आणि चाळकरांनासुद्धा त्रास देण्यासाठी करता येते. पण लक्षात ठेवा, तुम्ही कितीही काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही काडी मात्र उपयोग होणार नाही आहे, कारण सखीबरोबर आणि या सगळ्या चाळकरांबरोबर मी उभा आहे. त्याबरोबर आता खिचडी भात बनवून झाल्यावर सगळे जेवायला घेतात. आता जेवायला सगळ्यांनी घेतलेलं असतं खरं, पण सखीच्या हाताला लागलेलं असतं, तिला खाता येत नसतं. मग
एक लहान मुलगी येते आणि सखीला पहिला घास भरवते. सखी खुश होते. मग असं एक एक करून लहान मुलं येतात आणि सखीला एक एक घास भरवतात. मग लहान मुलांनंतर आता बायकासुद्धा सखीला एक एक घास भरवतात. सखी म्हणते, हेच तर हवं होतं ना मला. माझी माणसं, त्यांचं प्रेम, त्यांची आपुलकी, त्यांचा जिव्हाळा. मी बंगल्यात राहत असताना माझ्यापुढे पंचपक्वान्न काय, मला हवं होतं ते हजर होत होतं, पण त्याची किंमत शून्य होती. पण आज या भाताची किंमत माझ्यासाठी लाखो करोडोपेक्षा जास्त आहे. कारण ह्याच्यात माझ्या माणसांचं प्रेम, माझ्या माणसांची माया, माझ्या माणसांची आपुलकी, जिव्हाळा सगळं आहे. खरंच मला खूप बरं वाटतं आहे तुम्हा सगळ्यांबरोबर इथे एकत्र जेवताना. मग सगळीजणं जेवून झाल्यावर सगळीजणं आता एकत्र भांडीकुंडी वगैरे घासून घेतात आणि झोपायला आता आपापल्या घरी जातात. लाईटी नसल्यामुळे लहान मुलांना जरा म्हणजे झोपायला त्रास वाटत असतो. तर सखी त्यांना सांगते की तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या आईला गोष्ट सांगायला सांगा आणि गोष्ट ऐकत ऐकत तुम्हाला कधी झोप लागेल ते तुम्हाला कळणारच नाही. मग सगळी लहान मुलं तयार होतात आणि सगळे आता झोपायला आपापल्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सखी पाण्याचा नळ चालू करते तेव्हा पाणी येत नसतं. सखी कान्हाला विचारते, आपल्याकडे पाणी कधी येतं? तर कान्हा तिला सांगतो, आपल्याकडे सकाळीच पाणी येतं. आता सखीला पाणी येत नसल्याचं तिच्या लक्षात येतं. ती बाहेर जाऊन बघते तर बायकांना कोणालाच पाणी येत नसतं. सगळ्या बायका विहिरीवर पाणी भरत असतात. मग सखीसुद्धा विहिरीवर पाणी भरायला येते. पण आता सखीच्या हाताला लागल्यामुळे सखीला विहिरीवरून पाणी काढता येत नसतं. बायका तिला मदत करू इच्छितात, पण सखी म्हणते, नाही नको, राहू दे, काल ऑलरेडी तुम्ही माझ्यासाठी खूप केलं. मग कान्हा तिकडे येतो आणि कान्हा सखीला म्हणतो, त्यांनी तुमच्यासाठी खूप केलं असलं तरी मी सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी करू शकतो आणि मी मात्र अजून काही केलेलं नाही आहे, बरोबर ना? मग आता तुम्ही थांबा, मी तुम्हाला पाणी काढून देतो. आणि मग कान्हा आता सखीसाठी विहिरीतनं पाणी काढतो आणि स्वतःहूनच ते पाणी घेऊन घरीसुद्धा चाललेला असतो. सखी कान्हाच्या मागे मागे फक्त चालत असते. कान्हा मस्त पाणी भरत असतो. आता कान्हा आणि सखी पाणी भरताना चाळीतले लहान लहान मुलं बघतात आणि मग ते लोक कान्हाजवळ आणि सखीजवळ येतात आणि म्हणत असतात, वा, कान्हा दादा चक्क सखी वहिनीला पाणी भरायला मदत करतोय, मस्त मस्त. म्हणायला गेलं ना तर आपला कान्हा दादा आणि आपली सखी वहिनी यांची जोडी एकदम भारी आहे, हो की नाही कान्हा दादा आणि वहिनी? त्याबरोबर सखी आता लहान मुलांना म्हणते, काय रे, तुम्हाला अभ्यास वगैरे करायचा नाही आहे का? काय असा टाईमपास करताय? घरी जा बरं आणि अभ्यास वगैरे करा. बायका रस्त्यात पाणी भरतायत, उगाच लागेल वगैरे कोणाला तरी. त्यावर मुलं म्हणतात, नाही नाही, आम्हाला नाही लागणार वहिनी, आम्ही छान म्हटलो आहे की नाही, तुम्ही दोघंजणं एकदम छान आहात, परफेक्ट, बरोबर ना? कालसुद्धा बघ ना, सगळ्यांना काय करायचं ते सुचत नव्हतं, पण बरोबर तुम्हा दोघांना सुचलं. कान्हा दादाने हॉलिजन लावलं आणि आम्हाला सगळ्यांना झोप येत नव्हती म्हणून तू आईला गोष्ट सांगायला सांगितलीस, बरोबर का नाही? त्यावर मग सखी हसते. त्यावर लगेचच आता सगळी मुलं म्हणतात, बरं आता तू कान्हा दादा आम्हाला सगळ्यांना चॉकलेट द्यायचं. कान्हा म्हणतो, कशासाठी? त्यावर मुलं सांगतात की आम्ही चांगलं काम केलं की तू चॉकलेट देतोस की नाही, मग आता आम्ही चांगलं बोललो आहे, चॉकलेट तर द्यायचं. तर दुसरीकडे आता हे सगळं काही सरकारांना कळतं की चाळीत पाणी गेलेलं नाही आहे, पण त्यांनीसुद्धा काही फरक पडलेला नाही आहे. उलट चाळीतल्या बायकांनी विहिरीवरनं छान पाणी भरलं आणि पूर्वीच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. सगळेजणं खुश आहेत, आनंदात आहेत. आता जेव्हा सरकारांना हे कळतं तेव्हा सरकारांना खूपच जास्त राग येतो. सरकार विचार करत असतात, अरे मी यांना त्रास देण्याचा इतका अफाट प्रयत्न करते, पण तरीही यांना काहीच फरक कसा पडत नाही आहे. काहीही झालं तरी यांना मला एवढं सुखाने, शांतीने आणि आनंदात जगू द्यायचं नाही आहे. यांना त्रास व्हायला हवा, यांना कळायला हवं की शेवटी सरकारच जिंकणार. मग सरकार त्यांच्या माणसांना सांगतात की हे बघा, सखीला जास्तीत जास्त त्रास होईल यासाठी प्रयत्न करा. त्यावर आता लगेचच सरकारांना त्यांची माणसं सांगत असतात की सरकार, अहो आम्ही आमच्या बाजूनी सगळे प्रयत्न करतो आहे बेबी सरकारांना त्रास होईल याचा, पण अहो ती चाळीतली सगळी माणसं अगदी त्यांच्या पाठीशी उभी असल्यासारखी उभी आहेत, कोणी त्यांना त्रासच होऊ देत नाही आहे. त्यावर सरकार त्यांना सांगत असतात, तो तुमचा प्रश्न आहे, काय करायचं आहे ते करा, पण काही झालं तरी सखीला त्रास झालाच पाहिजे. पुढच्या 2 दिवसात सखी परत बंगल्यावर राहायला आलीच पाहिजे, समजलं? काहीही करा, तिला त्रास झाला पाहिजे. जर तिला त्रास झाला नाही तर तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला त्रास होईल. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते. एवढं बोलून सरकार फोन कट करतात. तर इकडे आता कान्हा हा
पाणी वगैरे भरून झाल्यावर बसलेला असतो. सखी त्याला म्हणते, कान्हा घरात ना सामान आहे काही रेशनचं, ना भांडीकुंडी आहेत. त्यावर कान्हा म्हणतो, बेबी सरकार, अहो आम्ही इथे दोघंच राहायचो, म्हणजे मी आणि किरण, त्यामुळे आम्हाला फारसं काही सामान लागायचं नाही. आम्ही दाभाडे मावशींकडे जेवायचो. आणि राहिला प्रश्न भांड्याकुंड्यांचा, तर आम्ही दोघंही बॅचलर, भांडीकुंडी घासणार वगैरे कोण, त्यामुळे भांड्यांचा प्रश्नच नाही. पण तुम्ही काळजी करू नका, मी पुढच्या 2-3 दिवसात सगळी भांडीकुंडी वगैरे घेऊन येईन आणि सगळं महिन्याभराला पुरेल एवढं रेशन सामान सगळं घेऊन येईन. फक्त 2-3 दिवस आपण ॲडजस्ट करूया. मग आता सखी म्हणते, ठीक आहे. आता कान्हा तिकडनं गेल्यावर सखीला वाटतं की हा कान्हा खोटं बोलला माझ्याशी. कान्हा काहीसुद्धा ॲडजस्टमेंट वगैरे करणार नाही, त्याला काही जमणारच नाही. आपल्यालाच पैशांसाठी काहीतरी करावं लागणार. आता प्रॉपर्टीतले पैसे तर वापरायचे नाही आहेत, मग पैसे आणायचे कुठून हा प्रश्न सखीला पडलेला असताना आता किरण तिकडे येतो. किरण अंघोळीला आलेला असतो. आता किरण अंघोळीला गेल्यावर सखी इथे दारात बसून म्हणत असते की नाही कान्हा पैशांसाठी काहीच नाही करू शकत, शेवटी तो सरकारांचा माणूस आहे, मलाच काहीतरी करावं लागेल, नाहीतर मी सरकारांना दिलेलं चॅलेंज हारेन. मग आता कान्हा हा कधीच खोटं बोलत नाही आणि सखी तुझ्याशी तर कधीच नाही, असं किरण सखीला म्हणतो. आता सखीचा या गोष्टीवर विश्वास बसत नसतो. किरण म्हणतो, चल माझ्याबरोबर, आणि मग तो सखीला घेऊन कान्हा ज्या ठिकाणी काम करतो तिथे घेऊन जातो. कान्हा तिथे मोठमोठ्या गाड्या धुवत असतो, लक्झरी धुवत असतो, बस धुवत असतो. आता हे बघून सखीला खूप वाईट वाटतं, तर किरण तिला सांगतो, हे सगळं तो तुझ्यासाठी करतो. त्यानंतर मग सखी घरी येते. सखीला प्रश्न पडलेला असतो की कान्हा हे सगळं काय करतोय आणि माझ्यासाठी का करतोय. मग कान्हा घरी आल्यावर सखी कान्हाला विचारते, तू काय काम करतोस कान्हा. पण कान्हा सखीला खरं सांगत नाही. तो म्हणतो, काही नाही, आता सरकारांनी ड्रायव्हर म्हणून ठेवलेलं नाही आहे ना मला, म्हणून मग दुसऱ्या एका माणसाकडे ड्रायव्हरचं काम करतो आहे. आता सखी म्हणते, नक्की. त्यावर कान्हा म्हणतो, हो, तुमच्याशी मी का खोटं बोलू, माझा काय संबंध तुमच्याशी खोटं बोलण्याचा. मग कान्हा, मी आलोच फ्रेश होऊन, एवढं म्हणून तिकडनं बाथरूममध्ये जातो आणि सखीला सांगतो, आणि हो, पुढच्या 2 दिवसांनी आपण बाजारात जाऊ, सगळं साहित्य घेऊन येऊ. तर सखी मनातल्या मनात विचार करते, नक्की कान्हा कसा आहे, नाही म्हणजे मला याचं काहीच कळत नाही आहे. एका बाजूला सरकारांचा माणूस आहे म्हणून मला फसवलं, माझ्याशी बळजबरीने लग्न केलं, आणि दुसऱ्या बाजूला माझी एवढी काळजी करतोय, मला तर काहीच कळत नाही आहे नक्की याचं. असाच विचार सखी करत राहते. त्याबरोबर आता कान्हा तिकडे येतो आणि म्हणत असतो, बेबी सरकार, फक्त विचारच करणार आहात की काहीतरी खायचंसुद्धा. मग सखी म्हणते, जेवण नाही. त्याबरोबर कान्हा म्हणतो, मी येताना जेवण घेऊन आलो. सखी म्हणते, काय. त्यावर कान्हा म्हणतो, हो, मी घेऊन आलो आपल्यासाठी खायला. आता कान्हाने वडापाव आणलेले असतात. सखी म्हणते, हे जेवण आहे. कान्हा म्हणतो, सॉरी, म्हणजे सगळे पैसे खर्च करायचे नव्हते, त्यामुळे मग थोड्या पैशांचं हे झालं. त्यावर सखी म्हणते, ठीक आहे. कान्हा आणि सखी दोघंजणं आवडीने वडापाव खातात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. सखीच्या मनात प्रश्न मात्र राहतो की कान्हा नेमका आहे तरी कसा. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.